सारे रान आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण सन्माननीय विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मी कोड क्रमांक 5 विषय मांडत आहे इडापिडा टळू दे बहुजन समाजातील स्त्रिया आजही दीपावलीमध्ये बलिप्रतिपदेला बळीराजाची पूजा करतात व घरातील पुरुषांना ओवाळतात त्यांना ओवाळताना इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणतात ते असं का म्हणतात बळीराजा कोण होता त्याचं राज्य कसं होतं आणि आजही तसंच राज्य असावं असं आजच्या काळातील स्त्रियांना का वाटतं असे काही प्रश्न तुमच्या माझ्या मनात निर्माण होतात तर मित्रहो बळीराजा हा दैत्य कुळातील होता जनतेची मनोभावे सेवा करणारा राजा होता पशुपूजक व कृषी संस्कृतीचा पूजक होता दीन दुबळे स्त्रिया यांचे संरक्षण करणारा उदार मनाचा राजा होता आपल्या राज्यातील जनतेला तिच्या कष्टाच्या हक्काचे फळ समसमान वाटून देणारा संविभागी राजा होता आपल्या राज्यातील कोणतीही व्यक्ती अन्नावाचून उपाशी राहणार नाही असा राज्याचा पोशिंदा राजा होता आजच्या आपल्या आधुनिक युगात शेतकरी जो ऊन पाऊस वारा थंडी याची तमा न बाळगता सातत्याने कष्ट करतो परिश्रम करतो अन्नधान्य पिकवतो धरती सुजलाम बनवतो म्हणूनच तर त्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाची उपमा दिलेली आहे म्हणूनच बहिणाबाई चौधरी आपल्या पेरणी या कवितेत म्हणतात पेरणी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी पेरणी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी ढोरांची चारणी कोटी पोटांची भरणी कोटी पोटांची भरणी प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर सुद्धा आपला बाप या कवितेमधून शेतकऱ्याबद्दल पोटतिडकीने सांगतात शेतीमध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेतीमध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेतात कष्ट तो राबतो माझा शेतकरी बापा माझा शेतकरी बाप नेता अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर नेता अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर बापा माझा शेतकरी उभ्या जगाचा चाकर उभ्या जगाचा चाकर कोटी पोटांची भरणी करणारा जगाचा चाकर असणाऱ्या शेतकऱ्याला म्हणूनच बळीराजा म्हणतात आजच्या आपल्या देशातील 65% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असतानाही खरंच आपले हे लोकशाहीचे राज्य बळीराजाचे राज्य आहे का शेतकऱ्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडतो कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी गारपीट कधी परतीचा पाऊस कधी अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे या आसमानी संकटापुढे व सरकारच्या उदासीनतेच्या सुलतानी संकटापुढे तर बळीराजा पार कोलमाडून गेला आहे कधी पेरलेलं उगवत नाही उगवलेलं विकत नाही आणि विकलेल्याला त्याचा रास्त भावही मिळत नाही महागडी बियाणे औषधे बोगस बियाणे महागडी कर्ज यामुळे बळीराजा दारिद्र्याच्या दुष्टचक्रात फसून गेला आहे स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढताना पुणे येथे मावळ प्रांतात बळीराजावर गोळीबार केले गेले याहून आपण बळीराजाची परिस्थिती समजू शकतो पोरांच्या शिक्षणाचा खर्च कुटुंबाच्या आरोग्याचा खर्च व लेकराबाळांची लग्ने होत नसल्याने बळीराजा निराशेमध्ये आत्महत्येचे पाऊल उचलला मागील 6 महिन्यात 1555 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे प्रतिदिन 9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याहून दुर्दैव म्हणजे पुढे 1,05,000 शेतकरी आत्महत्याच्या तयारीत आहेत असा सुनील केंद्रेकर सरांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे राबणाऱ्या हातांना नेहमीच गृहीत धरून कसे चालेल राबणाऱ्या हातांना नेहमीच गृहीत धरून कसे चालेल जगाचा पोशिंदा नका तिष्ठावू शेतकरी जगेल तरच देश जगेल शेतकरी जगेल तरच देश जगेल मी मुद्दाम इथे उपस्थित प्रेक्षकांना व श्रोत्यांना एक उदाहरण देऊ इच्छिते विराट कोहलीच्या क्रिकेट मैदानावरील एक धाव जी फक्त 22 यार्डात धावली जाते तिच्याकडे करोडो लोकांचं लक्ष असतं परंतु करोडो लोकांचे पालन पोषण करणारा दररोज सकाळी उठून नांगरामागे किती धावतो याकडे कोणाचंही लक्ष नसतं हिरोईनच्या मेकअप पासून ते भूकंपाच्या बातम्या देणाऱ्या मीडियाला माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या दिसत नाही याहून दुर्दैवते काय एक घाव कुंचल्याचा बसलाच पाहिजे एक घाव कुंचल्याचा बसलाच पाहिजे अंगावरील वय माझ्या शेतकऱ्याचा दिसलाच पाहिजे अंगावरील वय माझ्या शेतकऱ्याचा दिसलाच पाहिजे या बळीराजाची या शेतकऱ्याची वाईट अवस्था संपायची असेल तर पिकाच्या देठालाही हात लागू देणाऱ्या त्या छत्रपतींची गरज आहे राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या त्या महात्मा फुलेंची गरज आहे केंद्राला कृषीवरील सुधारणा सांगणाऱ्या त्या स्वामीनाथांची गरज आहे व जय जवान जय किसान असा नारा देणाऱ्या त्या लाल बहादूर शास्त्रीची गरज आहे जर बळीचे राज्य वापस यावायचे असेल तर शेतकऱ्यांना मोफत आरोग्य व शिक्षण सेवा मिळालीच पाहिजे जाता जाता एवढंच सांगेल पेटवणी क्रांतीची मशाल चला पुन्हा होऊया सज्ज पेटवणी क्रांतीची मशाल चला पुन्हा होऊया
सज्ज, ज्ञानाच्या ज्योतीने देऊ मनगटाला बळ, ज्ञानाच्या ज्योतीने देऊ मनगटाला बळ, आणून पुन्हा बळीचे राज्य, आणून पुन्हा बळीचे राज्य. एवढे बोलून मी रजा घेते. जय जवान, जय किसान, जय भारत.